चंद्रपुरामध्ये पोलीस दलाच्या रिक्त पदांकरता पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। भरतीत एकूण 137 पोलीस शिपाई आणि 9 बॅट्समनची रिक्त पदं भरली जाणार आहेत। पोलीस शिपाई पदाकरता एकूण 22,583 आवेदन अर्ज प्राप्त झालेत, तर बॅट्समन या पदाकरता 2176 अर्ज आलेले आहेत। भरती प्रक्रियेदरम्यान जर पावसामुळे एखाद दिवशी मैदानी चाचणी झाली नाही तर मुलांना पुढची तारीख दिली जाणार आहे। याच मैदानी चाचणीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी। महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आणि चंद्रपुरात देखील सुरू झालेली आहे। सकाळी 5 वाजतापासून उमेदवार जे आहेत त्या चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुल आहे तिथे आलेले आहे आणि सकाळपासूनच ही गर्दी जी आहे त्याला पोलीस शिस्तीने सगळ्या तपासण्या करून आतमध्ये पाठवत आहे। जेणेकरून महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राबवण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही उमेदवाराला जर कोणतीही शंका असेल ती शंका वारंवार त्याचं निराकरण करण्यात येत आहे। अनेक तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून ही जी प्रक्रिया आहे पूर्णपणे पारदर्शक करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहेत। 137 शिपाई पद आणि 9 बॅट्समन पदसाठी सुमारे 22,500 अर्ज जे ते प्राप्त झालेले आहेत आणि आज जे आहेत ते सुमारे 600 आणि रोज 200 ते 300 ने जो आहे ना उमेदवाराचा आकडा वाढवला जाईल आणि त्या प्रकारे ही जी भरती प्रक्रिया ती राबवण्यात येणार आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। गेल्या 4-5 महिन्यांपासून स्थिर असलेल्या टोमॅटोच्या दरानं उसळी घेतली आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसीत गेल्या आठवड्यात असलेले 30 ते 35 रुपयांचे दर थेट 80 रुपयांवर पोहोचलेत। आठवड्याभरात टोमॅटोचे दर 100च्या उंबरठ्यावर गेलेत। त्यामुळे इतर भाज्यांच्या दराप्रमाणेच टोमॅटोची शतकपूर्ती होते की काय अशी चिन्ह आहेत।